ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अधिराज आता प्रियाला म्हणू लागतो, माझ्या असंख्य कंपनी आहेत. त्यातीलच एक म्हणजे अधिराज फॅशन. मी आता त्यामध्ये फॅशन डिझायनरची टीम वर्क करत आहे. त्यामुळे मला असं वाटते की या टीमची एक तू भाग व्हावीस. तू सुद्धा या टीमला जॉईन व्हावीस. तू माझ्या कंपनीत काम करावीस असं मला वाटते. हो, तर तू जो आता जॉब करतेस त्याच्या चौपट पगार मी तुला देईन. मग तर झालं. आता प्रिया खुश होते आणि लगेच अधिराजच्या हातात घेते आणि म्हणू लागते, अधिराज थँक यू सो मच. अरे, तुझ्यामुळे आज मला एवढ्या छान जॉबची ऑफर आली आहे. खरं सांगू का, मला या जॉबची खरंच गरज आहे. असं म्हणत प्रिया अगदी अधिराजच्या हातात घेत त्याच्या हातावर डोक टेकवते. इकडे मात्र अधिराजला खूप विचित्र वाटत असतं. तो इकडे सायली अर्जुनकडे पाहतो. तर अर्जुन अधिराजला म्हणतो की तूच तिला कोणताही संशय याला देऊ नको, सपोर्ट कर. आता अधिराज सुद्धा प्रियाच्या हातात घेतो आणि प्रियाकडे पाहू लागतो. इथे मात्र सायली अर्जुनला खूप राग आलेला असतो. तर नाटकी प्रिया अधिराजला पुढे म्हणते, खरंच मला कामाची खूप गरज आहे अधिराज. तुझ्यासारखे देव माणसे या जगात आहेत आणि म्हणूनच माझ्यासारख्या गरीब माणसावर कोणीतरी दया करू शकतं. खरं सांगू का, आईबाबांच्या औषधावर होणारा खर्च परवडत नाही रे. खरंच मला जास्त पैशांची चांगल्या जॉबची गरज आहे. मला खरंच आवडेल तुझ्यासोबत जॉब करायला. अधिराज प्रियाला म्हणतो, तुला जास्त वेळ काम करायची गरज नाहीये आणि रोज ऑफिसला यायची तर अजिबातच नाही. तू वर्क फ्रॉम होम करू शकतेस. मी समजू शकतो की या परिस्थितीत तुला ऑफिसला येणं शक्य नाही, परंतु काही हरकत नाही. परंतु तू मात्र मला माझ्या या टीममध्ये हवी आहेस, तुझ्यासारखी टॅलेंटेड मोडकी. खरंच मला माझ्या टीममध्ये आवडेल. आता प्रिया खुश होते आणि अधिराजचा हात सोडायला काही तयार नसते. इथे मात्र सायली अर्जुन सगळं काही रेकॉर्ड करून घेत असतात. आता प्रिया अधिराजला म्हणते, तू कोल्ड्रिंक का पित नाहीयेस, घे ना कोल्ड्रिंक. असं म्हणत प्रिया मुद्दाम होऊन ते ग्लास हातात घेते आणि अधिराजच्या कपड्यांवर ओतते. आता प्रिया नाटक करत म्हणते, सॉरी माझ्याकडून चुकून झालं. असं म्हणत प्रिया त्रिशू घेत असताना तिची पर्स उचलते आणि त्यावेळीस पर्स मधलं छोट पॉकेट खाली पडतं. तर आता प्रियाला ते माहीत नसतं. प्रिया आता अधिराजच्या जवळ जात त्याच्या शर्टवरचे डाग साफ करून देत असते. इथे मात्र सायली अर्जुनला खूप राग येत असतो. अर्जुन म्हणू लागतो, हिला लाज कशी नाही वाटत, एवढे कसं काय वागू शकतं कोणी. तर सायली म्हणू लागते, तुम्ही म्हणालात तिला जसं वागायचं तसं वागू देत, परंतु आता हीच हे वागणं सहन करायचं आहे का. अर्जुन म्हणतो, हेच माझ्या भावासोबत लग्न झालंय आणि माझ्या भावाला हिने प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंय, त्याला फसवले आणि आता हा माणूस 15 मिनिट झाली नाहीत की याच्यासोबत तिची ओळख झाली आहे आणि याला सुद्धा ती असं फसवतीय आणि त्याला सुद्धा प्रेमाच्या जाळ या तोडते. बिचारा अधिराज किती अकड झालाय. तो आता अर्जुनला खूप वाईट वाटत असं अधिराज अर्जुनकडे पाहत असतो. अर्जुनला काय बोलावं काहीच कळत नाही, कारण प्रियाच हे वागणं अधिराजला, अर्जुनला आणि सायलीला अजिबातच आवडलेलं नसतं. तर कल्पनाताई सायलीला सतत फोन करत असतात, परंतु सायलीचा फोन सायलेंटवर असल्यामुळे सायलीलाही माहीत नसतं. तर अर्जुन सायलीला म्हणतो, परंतु तरी सुद्धा अधिराजने आपल्याला प्रॉमिस केले, त्यामुळे हे काम तर तो करणारच. परंतु ही प्रिया अशी कशी वागू शकते, बघ ना. त्याला सुद्धा या प्रियाच्या वागण्याने शॉक बसला असेल. तर सायली अर्जुनला म्हणते, मुळात प्रियाचे हे सगळे रंग मला माहीत आहेत आणि तिच्यासाठी फक्त पैसा महत्वाचा आहे आणि तो पैसा मिळवण्यासाठी ती कशीही वागू शकते, पण त्यात तिची चूक होते हे तिला जाणवतच नाही. तर अर्जुन म्हणू लागतो, मला असं वाटतंय की आता हे दृश्य पाहायला अश्विन इथे हवा होता. तर सायली म्हणते, अश्विन भाऊजींच्या समोर खरूप आणण्यासाठीच तर आपले प्रयत्न चालू आहेत ना. मला असं वाटते की आता अधिराज भाऊजींच्या मदतीने प्रियाच खरूप अश्विन भाऊजी समोर आपण नक्कीच आणू शकतो.
पण तोपर्यंत आपल्याला काय काय बघावं लागणार आहे ना देवच जाणे, असं म्हणत सायली खूप चिडलेली असते. तर दुसरीकडे अधिराज प्रियाला शांत बसवतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं अस्मिताने सगळं सत्य चैतन्याला सांगितलेलं असतं. चैतन्य म्हणतो, काय एवढी कॅश सचिनकडे? पण कुठून आली? अस्मिता म्हणते, मला तेच कळत नाहीये. आणि त्याने दिलेलं उत्तर मला अजिबातच वाटलं नाही. तो म्हणाला की आई बाबांनी पैसे दिले, परंतु त्याच्या आई बाबांकडे एवढे पैसे नसतातच. परंतु तरी सुद्धा कन्फर्म करण्यासाठी मी सासूबाईंना फोन केला आणि सासूबाईंनी जे सांगितलं त्याने तर मला धक्काच बसला. त्या तर मला म्हणाल्या गेले, कित्येक दिवस सचिन घराकडे फिरकला सुद्धा नाहीये. तर आता चैतन्य म्हणतो म्हणजे सचिन एवढ्या खालच्या लेवलला जाऊन खोट बोलू शकतो असं मला कधी वाटलंही नव्हतं. अस्मिता चैतन्याला म्हणते, चैतन्य मला तरी असं वाटत की अजूनही तो साक्षीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, बाळासोबत त्याच बॉन्डिंग आहे. हे फक्त तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय, दिखावा करतोय. मला जाणवतं की हे सगळं काही नाटक आहे, कारण त्याच्यासाठी साक्षी आणि पैसा इतकंच तर महत्वाचं असणार. आता चैतन्य म्हणू लागतो, नशीब अस्मिताई तुझे डोळे उघडलेत. अस्मिताई मला तरी असं वाटते की तुझ्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत तू आई बाबांशी बोल, त्या नक्कीच तुला सपोर्ट करतील. अस्मिता म्हणू लागते, चैतन्य आतापर्यंत त्यांच्या समोर मी फक्त सचिनची बाजू घेत आले आणि आता माझ्या हातात पुरावा नसताना मी काय बोलणार आहे? जोपर्यंत माझ्या हातात पुरावा येत नाही तोपर्यंत मी काहीच बोलू शकत नाही. पण चैतन्य आज तुझ्याशी बोलून मात्र मला खरंच खूप हलकं वाटलं. तर चैतन्य म्हणू लागतो, नशीब तू माझ्याशी बोलीस, आता तुला हलकं वाटत असेल ना. परंतु अस्मिताई तू काळजी करू नकोस, आम्ही सर्वजण तुझ्या सोबत आहोत. तर आता अस्मिता म्हणू लागते, चैतन्य एकदा का माझ्या हाती भक्कम पुरावा आला की मग मात्र मी अगदी शेवटचा निर्णय घेणार आहे. मग जे होईल ते होईल. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता प्रिया तिथून निघून जाताच अधिराज अर्जुन आणि सायली सोबत बोलायला येतो. अधिराज सायली अर्जुनला म्हणतो, मला असं वाटलं नव्हतं की ती इतकी गळे पडू असेल. म्हणजे आता 15 मिनिटापूर्वी आम्ही दोघेही एकत्र भेटलोय आणि आता अशी ती माझ्याशी वागते जसं काय 10 ते 15 वर्ष झाली आहेत आम्ही एकमेकांना ओळखतोय. तर अर्जुन म्हणू लागतो, एखाद्या माणसाच्या जवळ जाण्यासाठी प्रिया काय काय करू शकते हे माझ्यापेक्षा जास्त अजून कोणालाच माहीत नसू शकतं. मी तिच्याशी लग्न करावं यासाठी तिने काय काय केलं ना, हे सगळं जरी आठवलं ना तरी सुद्धा आता माझं डोकं दुखायला लागते. मी विचारही करू शकत नाही. आता अर्जुन अधिराजला सगळ्या जुन्या गोष्टी सांगू लागतो. प्रिया तन्वी बनून कशी सुभेदारांच्या घरी आली, तिने कशी एंट्री केली, त्यानंतर अर्जुनशी कशा प्रकारे जवळीक साधायची आणि अर्जुनशी लग्न करण्यासाठी उत्सुक झालेली प्रिया अगदी साखरपुड्यासाठी सुभेदारांच्या घरीही तयार होऊन आलेली असते. परंतु ऐनवेळी अर्जुनने सायली सोबत लग्न केलेलं असतं आणि प्रियाचा प्लॅन तिथेच फ्लॉप झालेला असतो. आणि म्हणूनच सुभेदारांच्या घरात प्रवेश करण्यासाठी, सुभेदारांच्या पैशासाठी तिने अश्विनी सोबत लग्न केलेलं असतं. कोर्टात जाऊन हे लग्न तिने केलेलं असतं. या सगळ्या गोष्टी अर्जुन आता अधिराजला सांगू लागतो. अधिराज अर्जुनला म्हणतो, म्हणजे एवढं सगळं करून झाल्यानंतर तिने तुझ्या भावाशी लग्न केलं, म्हणजे तुझ्यावरच प्रेम वगैरे सगळं काही नाटकच होतं. तर सायली म्हणू लागते, तिच्या माणसावर नाही तर माणसाच्या संपत्तीवर प्रेम असतं. तिला काही करून सुभेदारांची संपत्ती मिळवायची होती आणि लग्न करून त्या घरात आल्याशिवाय ते शक्य नव्हतं. आणि म्हणूनच तिने शेवटी तो डाव साधलाच. मग धाकट असू दे किंवा थोरला, त्याने काय फरक पडतो, तिने फक्त हाच विचार केला असणार. आता प्रियाचा हा सगळा इतिहास ऐकल्यानंतर अधिराज म्हणू लागतो, साष्टांग नमस्कार. अशा या मुलीला इतकी खोटाणी आणि इतकी नाटकी मुलगी मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिली नाही. तर सायली म्हणू लागते, तिचा हाच खोटारडेपणा सगळ्यांसमोर आणायचा आहे
आणि त्यासाठीच तर हे प्रयत्न चालू आहेत. आता सायली म्हणू लागते, आपल्याकडे तर पुरावे आहेतच. अश्विन भाऊजी सोबत लग्न झालं असताना सुद्धा ती एका परपुरुषासोबत कशी वागते याचे आपल्याकडे व्हिडिओ आहेत. तर अधिराज म्हणू लागतो, नाही थांबा, अजून मिळतीलच, कारण उद्या ती मला भेटायला यायला सुद्धा तयार झाली आहे. त्यामुळे अजून पुरावे नक्कीच आपल्या हाती लागतील. पण कसले फुकटी आहे ना ती, म्हणजे इथे तिची बाजूला कार आहे हे मला माहीत आहे, तरी सुद्धा माझ्याकडून जाताना कॅबसाठी पैसे घेतले. तर अर्जुन हसू लागतो. सायली म्हणते, कठीण आहे सगळं तिचं. तर आता इकडे प्रिया ही घरी जाण्यासाठी निघालेली असते, सगळ्या पिशव्या कारमध्ये ठेवते आणि म्हणू लागते, मंगळसूत्र घालते असं म्हणत ती आपली पर्स हातात घेते. परंतु ज्यावेळी ती पर्समध्ये पाहते तर त्यामध्ये छोटं पॉकेट नसतं. प्रिया पॉकेट शोधत असते, पण तिला छोटी पर्स सापडतच नाही. कॅफेमध्ये पडली असेल का, आणि तिथे जर ती अधिराजला सापडली तर त्यामध्ये मिसेस तन्वी सुभेदार हे माझं आय कार्ड आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मंगळसूत्र आहे. नाही, ती पर्स त्याच्या हाती लागायला नको. ते पॉकेट जर त्याच्या हाती लागलं तर गळाला लागलेला मासा हातून जाईल असं म्हणत आता प्रिया पुन्हा एकदा गाडीतील सगळ्या पिशव्या हातात घेते आणि पुन्हा एकदा कॅफेच्या दिशेने निघालेली असते. तर दुसरीकडे कॅफेमध्ये अर्जुन, सायली आणि अधिराज यांच्या गप्पा चालू असतात. तर त्याचवेळी प्रिया कॅफेमध्ये आलेली असते. आता कॅफेमध्ये असणाऱ्या वेटरचा प्रियाला धक्का लागतो आणि त्यावेळी प्रिया खूप चिडते आणि म्हणू लागते, काय चाललंय हे, तुझे डोळे फुटलेत का? तुला 5.5 फुटी बाई तुझ्या समोर उभी आहे, तीही तुला दिसत नाहीये का? तर तो वेटर सॉरी बोलत असतो. तर त्याच वेळी सायली, अर्जुन पाहतात तर त्या ठिकाणी प्रिया आलेली असते. आता प्रियाने आपल्याला पाहू नये म्हणून सायली लगेच ओढणी गुंडाळते. तर अर्जुन कॅप घालतो. तर आता अधिराज म्हणू लागतो, ही इथे परत काय करते? तर अर्जुन म्हणतो, तू तिथे जा असं म्हणत आता अधिराज पटकन तिथे जातो आणि प्रियाला विचारतो, काय झालंय प्रिया, हा त्रास देतोय का तुला? तर प्रिया लगेच विषय बदलत म्हणते, नाही रे अधिराज, त्रास नाही देत आहे. खरं तर माझीच चूक, माझा चुकून त्याला धक्का लागला, मी त्याला सॉरी म्हणतच होते. तर वेटर प्रियाला म्हणतो, मॅडम. तर प्रिया म्हणते, अरे असू देत, चूक ही माणसाकडूनच होते ना, जा तू तुझ्या कामाला जा. प्रिया आता या वेटरला एवढं काही बोललेली असते, पण अधिराज समोर येताच प्रिया मात्र विषय बदलते. आता अधिराज म्हणतो, काय झालंय, तुला चक्कर येते का? चल आपण बाजूलाच हॉस्पिटल आहे माझं, तिथे जाऊ. तर प्रिया विचारते, तुझ्या मालकीच हॉस्पिटल सुद्धा आहे का? तर अधिराज म्हणतो, हो पनवेलमध्ये एकच आहे, मुंबई पुण्याला आहेत, पण आता आपण जाऊयात का? प्रिया म्हणते, नाही अरे मला चक्कर येत नाहीये, अरे माझ पर्स इथे राहिली म्हटलं, त्यामध्ये शेवटचे ₹1 आहेत आणि ते हरवले, तर मला नाही परवडणार, म्हणूनच ती शोधण्यासाठी मी इथे आली आहे. अधिराज म्हणतो, बरं ठीक आहे, चल आपण बघूया. प्रिया म्हणते, तू एक काम करशील का, माझ्यासाठी टिश्यू घेऊन येशील का? माझ्या साडीवर कोल्ड्रिंक सांडले ना, म्हणून मी तोपर्यंत पर्स शोधते ना असं म्हणत प्रिया अधिराजला बाजूला पाठवून देते आणि पर्स शोधायला येते. इथे सायली, अर्जुन म्हणतात, म्हणजे हिच काय चाललंय नक्की? अर्जुन म्हणतो, अच्छा हिची पर्स पडलीय आणि म्हणून ती इथे आली आहे. तर आता सायली म्हणू ते, अहो पर्स पडली याचा अर्थ तुम्हाला कळतोय का? अर्जुन म्हणतो, हो, या पर्समध्ये एखादा आयडी असेल की ज्यामुळे हिची खरी ओळख अधिराजला कळू शकते, आणि हिची जर खरी ओळख अधिराजला कळाली तर अधिराज सारखा माणूस हिच्या हातून निसटून जाईल, ही तिला भीती होती आणि म्हणूनच ती पर्स शोधायला आली. तर सायली आता प्रियाकडे पाहते. प्रिया पर्स शोधत असते. सायली प्रियाच्या गळ्यात पाहते आणि त्यानंतर अर्जुनला म्हणते, इतक्या वेळात तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? अर्जुन विचारतो, कोणती? तर सायली म्हणते, तिनेने मंगळसूत्र सुद्धा काढून ठेवल्या. याचा अर्थ ते मंगळसूत्र याच पर्समध्ये असणार. आता ते मंगळसूत्र अधिराज भाऊजींच्या हाती लागू नये म्हणून ती पर्स शोधत आहे.
पण एखादी बाई लग्न झाल्यानंतर आपलं मंगळसूत्र काढून ठेवू शकते, आणि तेही अशा कारणांसाठी. म्हणजे किती किडे असतील ना हिच्या डोक्यात. आता प्रिया लगेच तिची पर्स पाहते, तर त्यामध्ये आयडी कार्डही असतं आणि मंगळसूत्रही असतं. हे सायली, अर्जुन सगळं काही पाहत असतात. अधिराज टिश्यू घेऊन येतो आणि म्हणतो, प्रिया. तर प्रिया म्हणू लागते, सॉरी अधिराज, तुझ्यासारखे एवढ्या मोठ्या बिझनेसमनला मी आज टिश्यू आणायला पाठवलं. पण अधिराज, अरे, माझ्या साडीवर कोल्ड्रिंक्स आणलं आणि मला काही सुचतच नव्हतं. अधिराज म्हणतो, तुझ्यासाठी कुठलेही काम माझ्यासाठी छोटं नाहीये. असं म्हणताच प्रिया खुश होते. अधिराज प्रियाला म्हणतो, तू जर टिश्यू मागितलेस तर मी टिश्यूची फॅक्टरीही विकत घेऊ शकतो. तर प्रिया म्हणते, नाही नको, एवढे टिश्यू बस आहेत. असं म्हणत प्रिया म्हणते, चल आता मला निघावं लागेल. अधिराज म्हणतो, खरंच? तर प्रिया म्हणते, हो, बाबांच्या स्वच्छी वेळ झाली आहे ना, मी जर वेळेत पोहोचले नाही तर कोण करणार सगळं काही, मलाच बघावं लागतं. मला लवकर निघावं लागेल. आता एक कॅब तर सोडली आहे आणि आता फक्त ₹1 उरलेत. त्यात मला काही करून घरी जायला हवं. असू देत, पण मी करेन मॅनेज. तर अधिराज म्हणू लागतो, काळजी करू नकोस, मी तुला युपने लगेच ट्रान्सफर करतो. पण घरी जाताना कॅबनेट जायचं आहे. आणि हो, उद्या भेटशील ना? तर प्रिया म्हणते, हो नक्की. अधिराज म्हणतो, बघा मी आतापासून तुझी वाट बघतोय. तर प्रिया लाजतच म्हणते, अगोदर निघू तर दे. अधिराज म्हणतो, चल मी तुला कॅबपर्यंत सोडायला येतो. प्रिया म्हणते, कशाला? अधिराज म्हणतो, नाही नको, चल मी येतो तुझ्यासोबत. असं म्हणत आता अधिराज प्रिया सोबत निघत असतो. आता प्रिया म्हणते, 1 मिनिट मी बघा घेते. असं म्हणत प्रिया बघा घ्यायला जाते. त्यावेळी अधिराज अर्जुनकडे पाहतो. अधिराज अर्जुनकडे पाहताच अर्जुन इशाऱ्यानेच त्याला जायला सांगतो, परंतु इथे मात्र सायली, अर्जुनने डोक्याला हात लावलेला असतो. प्रिया पुढे काय करावं कोणाला काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुभेदारांच्या घरी चैतन्य अस्मिताला म्हणू लागतो, अस्मिताई, तुझी काय अवस्था होत असेल ना, मी समजू शकतो. कारण जर एखाद्या व्यक्तीवर आपण प्रेम करत असतो आणि त्या व्यक्तीने आपल्या पाठीत खंजीर खूप असला ना, की काय अवस्था होते ना, ते मी अनुभवली आहे. मी साक्षी सोबत रिलेशनमध्ये असताना माझं तिच्यावर जीवापाड प्रेम होतं, परंतु हे नातं खोट आहे, हे प्रेम खोट आहे. हे ज्यावेळी मला कळालं त्यावेळी माझी काय अवस्था झाली होती ना, ती आजही मला आठवते. मी सुद्धा स्वप्न पाहिली होती. केवढी स्वप्न पाहिली होती. मला वाटलं होतं की माझ्या आयुष्यात आता सुख आलंय. त्या साक्षीच्या रूपाने माझ्या आयुष्यात एक छान छान क्षण अनुभवायला मला मिळत आहेत. मी असं स्वप्न पाहिलं होतं. मला वाटलं होतं की आता लग्न झाल्यानंतर बायको, मुलं, मी, आमची छान फॅमिली असेल. परंतु शेवटी मला काय मिळालं? हाती निराशाच. आणि मग मात्र या सगळ्यातून सावरणं खरंच खूप कठीण झालं. तर अस्मिता चैतन्याला म्हणू लागते, चैतन्य, परंतु या सगळ्यातून स्वतःला कसं सावरलं? तर चैतन्य म्हणू लागतो, मी स्वतःला समजावलं की खोटेपणावर उभं राहिलेलं कोणतंही नातं हे जास्त काळ टिकत नसतं आणि त्याचा काहीच उपयोग नाही. आणि त्यातूनच मी स्वतःला सावरलं आणि म्हटलं, हे सगळं काही खोटं होतं. हे सगळं विसरून जायचं. आणि मग मात्र मी माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात केली. मला वाटतं, अस्मिताई, तू सुद्धा तेच करावं. तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करावी, बाकी कोणासाठी नाही, पण तुझ्या या गोंडस बाळासाठी तरी तुला नवीन सुरुवात करावीच लागेल. आता अस्मिता आपल्या बाळाकडे पाहते. बाळाच्या बाबतीत तिला खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रियाला एकदा कॅफमध्ये बसून अधिराज पुन्हा एकदा कॅफेमध्ये आलेला असतो. अधिराज म्हणू लागतो, गेलेली बाबा एकदा. तर आता अर्जुन म्हणतो, कन्फर्म केलायस ना? अधिराज म्हणतो, हो मी केला आहे कन्फर्म. अर्जुन म्हणू लागतो, आपल्या नाटकाचा पहिला ट्रॅक तर मस्त झाला आहे. तर अधिराज म्हणतो, हो ना, कॉमेडी आहे, म्हणजे खूप वेगळी केमिस्ट्री आहे. पण प्रियासाठी मात्र हे सगळं काही खरं असेल. आगे आगे देखो क्या होता है. असं म्हणत अधिराज हसू लागतो. तर अर्जुन सायरीला म्हणतो, अब आएगा मजा. असं म्हणत आता सर्वजण पुढच्या प्लॅनला सुरुवात करतात.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया कॅबने घरी निघालेली असते. त्यावेळी प्रियाच्या माणसाला प्रियाला फोन येतो. तर त्यावेळी तो म्हणू लागतो, हॅलो मॅडम. प्रिया म्हणते, हा संतोष बोल. तर तो म्हणू लागतो, मॅडम तुम्ही मला सांगितलं होतं की शांता मावशीवर लक्ष ठेवायला, पण शांता मावशी घरी आलीच नाहीये. पण आता तिला मी एका ठिकाणी पाहिलं आहे, ते म्हणजे आपल्या हायवे जवळ असणाऱ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये. आताच ती तिथून बाहेर पडली आहे. तर प्रिया म्हणते, काय मग? तिच्यावर लक्ष ठेव, तिचा पाठलाग कर. आता तो संतोष शांता मावशीचा पाठलाग करत असतो. परंतु ज्यावेळी शांता मावशी रस्ता क्रॉस करत असतात, त्यावेळी मध्ये एक रिक्षा येते आणि आता मात्र संतोष तिथेच असतो आणि शांता मावशी तिथून निघून जातात. संतोष म्हणू लागतो, मॅडम मी त्यांच्यावर लक्ष ठेवला होता, पण शांता मावशी अचानकच कुठे गायब झाली. तर आता प्रिया म्हणते, काय रे, तुला लक्ष ठेवता आलं नाही का? तुला जर आता शांता सापडली असती ना, तर जास्तीचे पैसे मिळाले असते. संतोष म्हणतो, हो मॅडम, पण त्या तर कुठे निघून गेला कळालच नाही. म्हणजे मध्येच अचानक एक रिक्षा आली आणि त्यामुळे मला कळालच नाही की शांता मावशी कुठे गेली. प्रिया म्हणते, हो ना, मग आता तुझे डोळे आणि कान नीट उघडे ठेवायचे आणि बघायचं ती कुठे आहे. नशीब माझं ती शांता पनवेलमध्ये आहे एवढं तरी कळालं. असं म्हणत प्रिया रागानेच फोन ठेवते. तर इथे संतोष म्हणू लागतो, काय कटकटी बाई आहे, म्हणजे हिचं काम मी करायचं आणि वर हिच बोलणंही ऐकून घ्यायचं. असं म्हणत संतोषला खूप राग आलेला असतो. प्रिया दुसरीकडे म्हणते, काही झालं तरीही शांता मला मिळवायलाच हवी. काही झालं तरीही माझ्या ताब्यात यायलाच हवी. पण आता ही शांता पनवेलमध्ये आहे आणि हे माझ्या माणसांनी बघितलं, हे मला कळालं. हे मात्र सायली अर्जुनला कळायला नको. आता त्यांच्या समोर मला माझा मूड फ्रेश ठेवावाच लागेल. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं चैतन्य अस्मिताला म्हणतो, अस्मिताई या सगळ्यातून बाहेर पड. अस्मिता म्हणू लागते, कळतं मला सगळं. पण तर चैतन्य म्हणतो, अस्मिताई अगं या घरात तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारी माणसं आहेत. अगं तुझे दोन्ही भाऊ तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तर अस्मिता म्हणू लागते, अर्जुन विन मला खूप त्रास देतात, पण त्यामागे सुद्धा त्यांचं किती प्रेम माझ्यावर आहे हे मला माहीत आहे. अस्मिता म्हणते, हे सगळं काही मला कळतं रे, पण वळत नाहीये. तर चैतन्य म्हणतो, अस्मिता आई मला आणि या घरच्यांना सगळ्यांनाच तू अगदी पहिल्यासारखी पूर्वीसारखी आम्हाला हवी आहेस. पूर्वी कशी तू आम्हाला लिस्ट द्यायची, माझ्यासाठी हे घेऊन या, माझ्यासाठी ते घेऊन या, आमच्या समोर तुझी लिस्ट असायची आणि प्रताप काका खिशात तुझी लिस्ट घेऊन फिरायचे. असं म्हणत आता चैतन्य सगळ्या आठवणी सांगू लागतो. चैतन्य म्हणतो, परत तशी हो ना. तर अस्मिता म्हणते, मला सुद्धा माझी पूर्वीचीच अस्मिता व्हायचं रे. तर चैतन्य म्हणतो, त्यासाठी तुला माझ्याशी भरपूर गप्पा माराव्या लागतील आणि बाळाला माझ्यासोबत खूप खेळायला लागेल. मी तुला सांगतो की ज्यावेळी मी अश्विन आणि अर्जुन यांच्यामध्ये रेस लागेल आणि आम्ही बाळाला विचारू की तुझा फेवरेट मामा कोण, त्यावेळी बाळ म्हणायला पाहिजे की चैतन्य मामाच माझा फेवरेट आहे, तोच जिंकला पाहिजे. तर आता अस्मिता हसते आणि म्हणू लागते, बरं ठीक आहे, ती रेस जिंकायला मी मात्र तुला मदत करेल. तर आता चैतन्य खुश होतो आणि म्हणू लागतो, येस, म्हणजे मी होणार मामा नंबर 1. असं म्हणत आता चैतन्य अस्मिताला म्हणतो, मिताई बरं झालं तुला मुलगी नाही झाली, नाहीतर परत एका मुलीने मला मामा बनवलं असतं. आता असं म्हणतातच दोघेही खूप हसू लागतात. त्यावेळी कल्पनाताई त्या ठिकाणी येतात आणि म्हणू लागतात, चैतन्य अरे तू कधी आलायस? चैतन्य म्हणतो, हे काय आत्ताच आलो. तर कल्पनाताई म्हणतात, अरे मग सायली अर्जुन कुठे आहेत? तर कल्पनाताई म्हणतात, अरे कुठे आहेस सांग ना. तर चैतन्य म्हणतो, मी त्याच्याशी बोललो आहे, तो म्हणाला मी थोड्या वेळात येतोच. कल्पनाताई म्हणतात, मग तू फोन कर बरं. अस्मिता म्हणते, मम्मा तो बोललाय आहे ना की त्या दोघंही थोड्या वेळात येतच आहेत. कल्पनाताई म्हणतात, नाही आता मला
राहवत नाहीये परत काही झालं तर नसेल ना असं म्हणत कल्पनाताई घाबरतात तर चैतन्य म्हणू लागतो मावशी असं काहीही होणार नाही. तू काळजी करू नकोस. कल्पनाताई म्हणतात अरे मी त्यांना समजूत घालून पाठवलं होतं. त्यांनी माझी समजूत घातली आणि बाहेर तर पडलेत. पण त्यांना मी बचावलं होतं की माझा फोन उचलायचा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं पण आता तर त्या दोघांचेही फोन लागत नाहीयेत. चैतन्य तू जा त्यांना शोधायला. तू जा आणि त्या दोघांना घरी घेऊन ये. अस्मिता म्हणू लागते मम्मा अगं त्यांचं काहीतरी काम असेल ना सतत इतकी काळजी करून कसं चालेल. कल्पना ताई म्हणतात अगं पण त्या दोघांना काही झालं ना तर माझं जीव जाईल. आता प्रिया घरी येते, आरामात बसते. ती खूप खुश असते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे 12 वाजलेले पाहून प्रिया विचारते काय झालंय आज. उलट दिवस खूप मस्त आहे. कल्पनाताई किंवा अस्मिता तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात तर कल्पनाताई चैतन्याला म्हणतात चैतन्य तू सायली किंवा अर्जुनला फोन लावून बघ ब्र. आता चैतन्य फोन करायला घेतो तर प्रिया म्हणू लागते अच्छा म्हणजे सायली अर्जुन घराबाहेर पडलेत म्हणून तर ही काळजी येत आहेत. पण याचा आता फायदा उचलायलाच हवा. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सचिनने एका मुलीला किडनप करून ठेवलेलं असतं तर त्या मुलीच्या वडिलांना आता धमकी देत तिथे एक महिप्त शिकरेचे गुंड असतात. इथे मात्र ते घाबरून गेलेले असतात. ते वकील असतात आणि ते महिप्त शिकरेचे केस घेत नसतात आणि म्हणूनच हे सगळं काही सचिनने कारस्थान रचलेलं असतं. तर आता ॲडव्होकेट म्हणू लागतात प्लीज माझ्या मुलीला सोडा. माझ्या मुलीची यात काहीच चूक नाही. तर आता सचिन त्यांना म्हणतो महिप शिकरेची केस जर तू नाही घेतलीस तर मग तुझी मुलगी तुला मिळणार नाही. ती आमच्याच ताब्यात असणार. आता ॲडव्होकेट हात जोडत म्हणू लागतात नाही प्लीज असं काहीही करू नका. मी महिप्त शिक्यांची केस घ्यायला तयार आहे पण माझ्या मुलीला सोडा प्लीज माझ्या मुलीला सोडा. असं म्हणत ॲडव्होकेट घाबरून गेलेले असतात. ती मुलगी सुद्धा खूप रडत असते आणि म्हणू लागते बाबा प्लीज मला इथून सोडवा. प्लीज मला इथून लवकरात लवकर घेऊन जा. असं म्हणत ती मुलगी एवढी रडत असते. ते पाहून तिच्या वडिलांना खूप वाईट वाटतं. ती मुलगी म्हणू लागते बाबा प्लीज तुम्ही लवकर या ना मला भीती वाटते. आता सचिन मात्र त्या मुलीला खूप त्रास देऊ लागतो आणि तिचं तोंड आवळत म्हणतो एक गप्प बसायचं, एक शब्दही बोलायचं नाही. आता मात्र साक्षी ही घाबरते. साक्षी मनाशीच म्हणते हा सचिन तर नाकासमोर चालणारा साधा आणि सरळ माणूस वाटला होता परंतु हा तर अण्णांच्याही वरचढ निघाला. तर आता ॲडव्होकेट म्हणू लागतात प्लीज माझ्या मुलीला त्रास देऊ नका. मी ही केस घ्यायला तयार आहे पण प्लीज माझ्या मुलीला सोडा. सचिन म्हणू लागतोय तुझ्या नुसत्या बोलण्याने काय होते रे. माझा तिथे माणूस आहे, तिथे वकीलपत्र आहे, त्यावर सही करायची तरच तुझ्या मुलीची सुटका होऊ शकते. आणि जोपर्यंत महिप्त शिकरे जेलमधून बाहेर पडत नाहीत ना तोपर्यंत तुझी मुलगी आमच्या ताब्यात राहणार. आता हे ऐकून तर साक्षीला धक्काच बसतो. तर ॲडव्होकेट म्हणू लागतात मी तुमचं सगळं ऐकायला तयार आहे प्लीज माझ्या मुलीला खरी जाऊ द्या. तर सचिन म्हणू लागतो जोपर्यंत तुझे प्रयत्न सुरू राहतील ना तोपर्यंत तुझ्या मुलीचा श्वास सुरू राहील. त्यामुळे आता तूच ठरव की काय करायचं. ॲडव्होकेट लगेच त्या वकीलपत्रावर सही करतात आणि म्हणू लागतात मी सही केली पण प्लीज माझ्या मुलीला काही करू नका. मी शिखरेना नक्कीच बाहेर काढेन पण माझ्या मुलीला काहीच करू नका. तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया नाटक करत म्हणते काय सायली अर्जुन घराबाहेर पडले आहेत. आई तू त्यांना निशून सांगितलं होतं ना की घराबाहेर जायचं नाही. मग तरी सुद्धा ते कसे काय गेलेत. त्यांच्या जीवाला धोका हे कळत नाहीये का त्यांना. तर त्याच वेळी सायली अर्जुन घरी आलेले असतात. सायली आवाज येत म्हणते आई आम्ही आलोय घरी. कल्पनाताई सायली अर्जुनवर चिडतात आणि म्हणू लागतात तुम्हाला माझे कॉल का घेता येत नव्हते. तुम्ही माझे कॉल का नाही घेतलेत आणि तुम्हाला घरी यायला इतका उशीर का लागला. कल्पनाताई खूप पॅनिक झालेले असतात. तर प्रिया नाटक करत म्हणते
आईला किती एक टेन्शन आलं होतं माहीत आहे का? तुम्ही घराबाहेर पडलातच का? तर प्रिया म्हणू लागते, पण यावेळी कुठे गेला होता? तर सायली कल्पना ताईंना इशाऱ्यानेच म्हणते, आई, तुम्ही विसरला होता का? अहो, माझी डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट होती. तर कल्पना ताई म्हणतात, नाही, म्हणजे मी विसरले होते. माझ्या तसं लक्षात होतं की तुम्ही डॉक्टरांकडे गेलात, पण तुम्ही माझे कॉल घेत नव्हता म्हणून मला टेन्शन आलं होतं, असं म्हणत कल्पना ताई सुद्धा सायली अर्जुनच्या बोलण्याला साथ देतात. तर प्रिया मनाशीच म्हणते, अच्छा, म्हणजे डॉक्टरांची अपॉइंटमेंट उशिरा होती. तर बरं झालं, भाजलेल्या या जखमेवर खर्च डॉक्टरांची ट्रीटमेंट घेता येत नाहीये, असं म्हणत प्रिया आता सायली अर्जुनकडे पाहू लागते. आता कल्पनाताई खूप पॅनिक झालेले असतात. अर्जुन त्यांना शांत करत म्हणतो, मम्मा, आम्ही डॉक्टरांशी बोलत होतो आणि म्हणूनच तुझे कॉल घेता आले नाहीत. तर चैतन्य म्हणू लागतो, मावशी, आता ते आले आहेत ना, तू शांत हो बरं. तर अर्जुन म्हणतो, चैतन्य मम्माना पहिल्यापासून अशीच आहे, लहान आम्ही असल्यापासून ती अशीच काळजी करायची. हाला जरा जरा उशीर झाला ना तरी सुद्धा ती पॅनिक व्हायची, मला आठवते ना, असं म्हणत अर्जुन जुन्या आठवणी सांगू लागतो. शाळा सुटली की अश्विन शहाण्या मुलासारखा सरळ घरी यायचा आणि मी मात्र मित्रांसोबत ग्राउंडवर क्रिकेट खेळत बसायचो. त्यांना फॅक्टरीमध्ये 100 फोन करायची, माझ्या मित्रांच्या घरी फोन करायची, हा अर्जुन नक्की कुठे गेलाय? तर अस्मिता म्हणू लागते, फक्त तुझीच काळजी नाही करायची मम्मा, मी जर माझ्या मैत्रिणीकडे अभ्यासाला जरी गेले तरी मैत्रिणीच्या घरी फोन करून विचारायची, तिथेही तिला माझीच काळजी वाटायची. पण नशीब त्यावेळी स्मार्टफोन नव्हते, नाहीतर दर 10 मिनिटांनी व्हिडिओ कॉल करून त्रास दिला असता. मम्माने कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता, तू तर काही बोलूच नको. तुझा मुलगा ज्यावेळी शाळेत जाईल ना आणि तुझ्या समोर नसेल ना, त्यावेळी तुला कळेल की आईचा जीव कसा खालीवर होत होते, असं म्हणत कल्पनाई खूप चिडलेले असतात. तर अर्जुन म्हणतो, मम्मा, पण हे फक्त आमच्या बाबतीत नव्हता, डॅडच्या बाबतीत पण असंच होतं. म्हणजे डॅडला जरा फॅक्टरीतून यायला उशीर झाला की तू सुद्धा डॅडना असेच सतत फोन करायचीस. अर्जुन म्हणतो, डॅड मला सांगायचे सगळं काही. त्यांचे तर फ्रेंड्स त्यांना म्हणायचे, अहो बघा, तुमच्या बायकोचं खूप प्रेम आहे, तुमच्यावर फोनवर फोन येतात, त्यांना बघा बघा. तर आता कल्पनाई म्हणतात, तुझे डॅड असं म्हणालेत नाही, सगळ्यांच्या समोर चेष्टा करण्यात ते पुढे असतातच. आता येऊ देत, त्यांना चांगलंच बघते मी. आता कल्पनाताई प्रतापरामांवरही खूप चिडलेले असतात. तर आता सायली अर्जुना म्हणते, अहो, आईंची काळजी हसण्यावरी घेऊ नका, आपल्या घरात कोणीतरी वाट बघणार आहे आणि म्हणूनच आपल्या वागण्याला शिस्त आहे, नाहीतर काय आपला मनमानी कारभार चालूच राहिला असता. त्यामुळे आईंची मस्करी केलेली मला चालणार नाही. तर आता अर्जुन म्हणतो, ए बायको, तू आतापर्यंत माझ्या टीममध्ये होतेस ना आणि लगेच तुझी टीम चेंज झाली. तर चैतन्य म्हणू लागतो, अर्जुन, अरे, नव्यापेक्षा सासूचीच बाजू घ्यावी लागते ना, कारण कसं आहे ना, नव्याचा रुसवा काढता येतो, परंतु सासू जर चिडली तर मग झालं, असं म्हणत आता चैतन्य सुद्धा कल्पनात ताईंना चिडवू लागतो. तर आता प्रिया नाटक करत म्हणते, आईचं बरोबर आहे, आईला जर आपण सांगून गेलोच नाही तर तिला काळजी वाटणारच ना. तर कल्पनाई प्रियावर चिडतात आणि म्हणू लागतात, हे तू खरं बोलतेस की फक्त तोंडाच्या वापतेस? कारण अग तू काय बोलतेस हे तुझं तुला तरी माहीत आहे का? तर प्रिया म्हणते, आई, अग मी खरंच बोलते. कल्पनाताई म्हणतात, हो का? मग मी तुला 100 फोन केले होते, तू तरी एक तरी फोन उचललास का? असं म्हणत कल्पनाताई प्रियावरही चिडलेले असतात. तर अर्जुन सायलीला म्हणतो, बायको, अग सायली 2 ओ नंतर मम्मा 2 ओ मध्ये आली आणि तसं जर झालं तर या प्रियाची काय अवस्था होऊ शकते, असं म्हणत आता सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतात. इथे मात्र प्रियाची बोलतीच बंद झालेली असते. आता कल्पनाताई प्रियावर चिडतात आणि तिला ज्या विचारत म्हणतात, आणि काय वान सामान आणायला अख्खा दिवस लागतो का? अग दिवसभर तू घराबाहेर होतीस, काय चालले तुझं? दिवसभर घराबाहेर काय करत होतीस? असं म्हणत
कल्पनाई प्रियाला ज्या विचारतात तर प्रिया नाटक करत म्हणू लागते, आई, अगं माझी गाडी पंक्चर झाली होती. आता गाडी पंक्चर झाल्यानंतर मी कशी येणार सांग ब्र. अग एवढा वेळ मी मेकॅनिकल शोधत होते, परंतु कोणीच मिळत नव्हतं. त्यासाठी मी कॅबही बुक केली, पण कॅब सुद्धा बुक होत नव्हती. मग शेवटी एक कॅब बुक झाली आणि मी घरी आले. मग मला सांग एवढे सगळे प्रॉब्लेम असल्यानंतर मी कशी वेळेत घरी येईन सांग ना. तर चैतन्य प्रियाला म्हणतो, म्हणजे अख्ख्या पनवेलमध्ये तुला एकही मेकॅनिकल मिळाला नाही. तर प्रिया रागानेच आता चैतन्याकडे पाहते, तर अस्मिता म्हणू लागते, आणि आपल्याकडे तर कॅफ 20 सेकंदांनी अवेलेबल असतात आणि मार्केटमध्ये तर कॅब उभ्याच असतात. आणि हो, तुला रिक्षा सुद्धा नाही मिळाली, असं कसं झालं ग तन्वी. तर कल्पनाताई प्रियाला म्हणतात, आणि काय फोन तर तुझ्या हातातच असेल ना, मग तुला एकही कॉल घेता आला नाही का. तर रिया नाटक करत म्हणते, आई, अग जे काही घडलं ते मी खरं खरं सांगितलं आहे, पण तुमच्या यावर विश्वासच बसत नाहीये, तर मग मी काय करू. तर प्रिया नाटक करत म्हणते, आई, अगं मी सगळं काही खरं खरं सांगितले, पण त्यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर त्याला मी काय करू. जाऊ देत, मी फ्रेश होऊन येते. असं म्हणत प्रिया तिथून निघून जाते. तर अस्मिता म्हणू लागते, वा या तन्वीच काही खरं नाही. तर अर्जुन म्हणू लागतो, मम्मा मला तरी असं वाटलं होतं की आता या तन्वीला तू इथेच उठबशा काढायला लावशील. तर आता कल्पनाताई रागानेच अर्जुनकडे पाहतात आणि अर्जुनला म्हणतात, अर्जुन, तू मला एक सांग, तू तन्वीची मस्करी करतोयस की माझी. तर अर्जुन म्हणतो, तन्वीची मस्करी करण्यात मला अजिबातच इंटरेस्ट नाही, पण तुझी मस्करी तर मी कधीही करू शकतो. आता मात्र कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, थांब आता तर मी तुला एक फटकाच देते. असं म्हणत आता कल्पनाताई अर्जुनचे पाठलाग करत असतात. अर्जुन मुद्दाम होऊन कल्पनाताईंची मस्करी करत असतो आणि घरात अगदी खेळीमेळीच वातावरण असतं. सगळेच जण खुश असतात. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता हवालदार साहेब महिप्त शिकरेंना सांगायला येतात. ते म्हणू लागतात की साक्षी मॅडमने तुमच्यासाठी व्हिडिओ पाठवला आहे. असं म्हणत आता ते हवालदार साहेब महिप्त शिकरेंना मोबाईल देतात. आता महिप्त शिकरे तो व्हिडिओ पाहतात. सचिनने डोकेच्या मुलीला किडनप करून ठेवलं असतं आणि त्यावेळी तो म्हणतो की जोपर्यंत तू वकीलपत्र घेत नाही आणि महिप्त शिकरे सुटत नाही तोपर्यंत तुमची मुलगी आमच्या ताब्यात राहणार. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर महिप्त शिकरे पुन्हा एकदा हवालदार साहेबांचा मोबाईल देतात आणि म्हणू लागतात, जे बघायचं होतं ते बघितलं, तू इथून निघ. असं म्हणत त्याला तिथून पाठवून देतात. तर यानंतर आता महिप शिकरे नागराजला म्हणतात, नाग्या साक्षीला फोन कर, मला आता दीक्षित सोबत बोलायचं आहे. आता महिप शिकरे साक्षीला फोन करतात. साक्षी म्हणते, बोला ना अण्णा. तर आता साक्षीला अण्णा म्हणू लागतात, तू फोन स्पीकरवर ठेव, दीक्षित आहे ना तिथे. तर साक्षी म्हणते, हो. तर आता सचिन म्हणू लागतो, बोला ना अण्णा, व्हिडिओ पाहिलात ना तुम्ही. तर अण्णा म्हणू लागतात, अरे दीक्षित, तो व्हिडिओ पाहिला म्हणून तर तुला फोन केला. अरे तू फक्त दिसायला चिकणा नाहीयेस, तर तुझ्यात एक वेगळी चाग आहे, वेगळीच चमक आहे. अरे तू जे काही केलंस ना ते माझ्या साक्षीला सुद्धा सुचलं नसतं. साक्षी म्हणू लागते, मला जरी सुचलं असतं तरी सुद्धा जमलं नसतं अण्णा, पण सचिनने ते करून दाखवले आणि या सगळ्यातच मला सचिनच एक वेगळंच रूप दिसलंय. असं म्हणत आता साक्षी सचिनकडे पाहते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं. आता प्रिया विचार करत म्हणते की नक्की या शांताला मी कुठे शोधू, कुठे सापडेल. तर आता त्याचवेळी तिला अश्विनचा फोन येतो. अश्विन म्हणू लागतो, तू घरी पोहोचली आहेस ना. अगं मला यायला जरा उशीर होईल. तर आता प्रिया म्हणू लागते की हो, पण अरे तुझ्या मागे कसला आवाज येतोय. तर सचिन म्हणू लागतो, काही नाही, हॉस्पिटलच्या आजूबाजूला अतिक्रमणची जी काही दुकान आहे ती तोडण्याचं काम चालू आहे, त्यामुळेच आवाज येत आहे. ट्रॅफिक ही भरपूर आहे, मी येतोच घरी. असं म्हणत अश्विन फोन ठेवतो. तर प्रिया म्हणू लागते, या अश्विनमुळे माझा होईल
तर फायदाच होईल असं म्हणत आता प्रिया एक फोन करते आणि आता प्रियाने जे काम सांगितलेलं असतं ते म्हणजे शांता मावशीच्या घरी अतिक्रमणच नोटीस लावायला, तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुनला एक ताई फोन करतात आणि म्हणू लागतात शांता मावशीच्या घरी अतिक्रमणची नोटीस लागली आहे आणि आता तेच घर पाडलं जाणार आहे. हे ऐकून आता सायली अर्जुनला धक्काच बसतो. तर दुसरीकडे प्रिया खुश होते. अश्विन विचारतो काय झालं, एवढं खुश व्हायला कसला मेसेज आलाय दाखव, तरी मला आता प्रिया घाबरून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुनला म्हणते म्हणजे आता शांता मावशीच घर पाडलं जाणार. तर अर्जुन म्हणतो बहुतेक असंच काहीतरी वाटतंय. आता सायली अर्जुन नक्की काय निर्णय घेतील, शांता मावशींच्या घराबद्दलची ही बातमी खरी की खोटी ही सायली अर्जुन शोधून काढता येईल. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.